क या संघाने या मॅचमध्ये टॉस जिंकलाय आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने निवडलाय. बॅटिंगसाठी टांगर संघ दाखल झाले. पहिल्याच बॉलवरती संघासाठी हर्ष उल्हास म्हणजेच मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दसऱ्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलं 6 धावा. आणखीन एक अकोट टप्प्याचा बॉल. याही बॉलला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. यावेळी वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिला चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. म्हणजे दसरथचा रथ आहे तो अगदी आता चौकार षटकारांची भाषा बोलायला सुरुवात झाली. 10 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अगेन्स्ट कल्पेशच्या अगेन्स्ट आतापर्यंत हल्ला चढवलाय. राईट मोर द विकेटने कल्पेशचा पुढचा बॉल यावेळी स्टेप आउट झाले. आणखीन एक बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा 4 रन चौकार. गेलं सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच आणखीन एक चौकार. रणसंख्या 14च्या घरामध्ये अफलातून सुरुवात. आणखीन एक बॉल चॉप केलं. यावेळी खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये तैनात. बॉलला जोपर्यंत कॅरी करतील इथे एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने रणसंख्या 15. लॉस ऑफ नन विकेट्स 15च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पहिल्या बॉल पासून 5 षटकांची प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल आहेत. 4 षटकांची मॅच आणि प्रत्येक बॉल ओव्हर मागे आपण 5 चेंडू पाहणार आहोत. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला खेळाडू या बॉलला कॅरी करतील. पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद. दशरथचा कहर आपण पाहिला. 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावत. हर्ष बाद झाले आणि त्यांच्या जागी नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
स्ट्राईक एंडला दशरथ आहेत, नॉन स्ट्राईक एंडला समीर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जसे दशरथ स्ट्राईक एंडला आले पास क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदलाव केला. काऊ कॉर्नरला मागे पाठवलं, एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये बोलवलं. ऑन साईडला जवळजवळ 4 खेळाडू दशरथच्या या पुढच्या स्ट्रोकसाठी तयार. गोलंदाजी ट्रॅकवरतून संकेत निघालेत. राईट ओव्हर द विकेट इन ऍक्शन. अकोट टप्प्याचा बॉल स्लॅश केला, बॉलला पॉइंटला बीट केले, बॉल निघून चालले सीमारेषेच्या दिशेने आणि जोपर्यंत या बॉलला कॅरी केलं जाईल 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. दशरथने नकार कळवला, 2 धावा इज इनफ आणि बॅटरला पुन्हा एकदा मागे पाठवलं. या 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण एकंदरीत आकडा हा पाहिला तर तो जाऊन पोहोचलाय 17च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये दशरथचा कहर पाहिला. इथे संकेत आपल्या संघासाठी शुभ संकेत घेऊन येतील का? येणारे 4 चेंडू, एक अर्ली ब्रेक थ्रो आला. हर्ष स्वस्थामध्ये माघारी परतले, मात्र दशरथ त्याचा कहर अजून कायम आहे या मॅच मध्ये. मागच्या चेंडूवरती खूप चांगला फटका होता, बॅकफुटला गेले, स्लॅश केले, पॉइंटला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथे 2 धावा आल्या. या बॅटरची खूबी आहे पहा. अकोट टप्प्याच्या बॉलला अगदी सहजपणे स्लॅश करतात ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक फटका होता, इथे 2 धावा आल्यात आणि दशरथच्या एकंदरीत आतापर्यंत बॅटिंगचा विचार केला तर आखूट टप्प्याचा मी म्हणेल की महारथी आहे. आखूट टप्प्याच्या आलेल्या बॉलला तो सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवतो आणि सध्याच्या घडीला आलेल्या 2 धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 19-19च्या घरामध्ये. आतापर्यंत 19 धावा आहेत आणि त्या सर्वच्या सर्व धावा दशरथच्या बॅटमधून आल्यात. 19 धावा. यावेळी हलक्या हाताने अगदी स्टिअर केलं, सन्मान दिला, एक सिंगल धाव यावेळी कंप्लीट होतीये. स्कोर कार्ड 20च्या घरामध्ये. आतापर्यंत खूप चांगला खेळ राहिला बॅटिंग करणाऱ्या टांगर या संघाचा. जरूरपणे गोलंदाजी स्वीकारली होती या ठिकाणी कोंगली स्पोर्ट क्लब क या संघाने, मात्र बॅटिंग करत असताना आतापर्यंत अप्रतिम खेळायला. मागच्या चेंडूला पहा अगदी हलक्या हाताने सन्मान दिला आणि क्रिकेटचं समीकरण आहे पहा, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. आणि जसा खराब बॉल येतो त्याच्यावरती अक्षरशः आतापर्यंत अप्रतिम फटके आपण पाहिलेले आहेत. समीर समोर आहे. समीरसाठी अकोट टप्प्याचा बॉल, खूप चांगला फटका, ताकदीचा खूप चांगला वापर. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही मिळणार नाही, म्हणजे एक सिंगल धाव जी स्कोर कार्डला घेऊन जाईल 21-21च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मधील. आतापर्यंत 10.5च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग करत असणाऱ्या टांगर या संघाची. तर शेवटच्या बॉलवरती पाहिलं तर टांगर संघाच्या दृष्टीने दशरथ स्ट्राईक एंडला, तर दुसऱ्या बाजूला संकेतचा शेवटचा बॉल. कशा पद्धतीनं या बॉलला सामोरे जातील. राईट ओव्हर द विकेटने इन ऍक्शन. शफल झाले, स्टान्स घेतला, बॉल बराचसा वर आहे आणि इथून जोपर्यंत बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न होतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. या एक्स्ट्रा धावेनं स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदलाव जो घेऊन जाईल 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. 11च्या सरासरीने आतापर्यंत मागच्या 9 चेंडूवरती स्कोर कार्डचा एकंदरीत उच्चांक आपण पाहत आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल समोर दशरथ. पुन्हा एकदा स्टान्स बदलला. अकोट टप्प्याचा बॉल हलका हाताने स्टिअर केलं, दिशा दिली, बॉलला अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये खेळून काढलाय. इथून 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टांगर संघाची परिस्थिती पाहिली तर 1 गडी बाद धावा झाल्या 24-24. वाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा. वैभवचा पुढचा बॉल समोर समीरला पहा. यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. कही पे निगाहे कही पे निशाणा असं जरूर आपण म्हणूयात. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा यावेळी संपर्क नाहीये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता वैभवच्या या पहिल्याच बॉलवरती. संघाचे संघनायक आहेत वैभव. आता मागचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर अगदी आपल्या पाल्यामध्ये पडलेत
आणि जसं म्हटलं जातं की कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धावा आल्यानंतर वैभवने हातामध्ये बॉल घेतला आणि त्याच्यानंतर समीरच्या अगेन्स्ट आलेले हे 2 चेंडू ज्यानं मी म्हणेल की थोडंसं का होईना सुटकेचा श्वास जरूर टाकलाय. स्वतःला थांबवलं पुन्हा एकदा मागे आलेत. गोलंदाजाचा हक्क आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 सांगतो डेड बॉल. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू, यावेळी स्ट्रॉंग अपीलियस, यावेळी पंचांचं बोट आकाशाकडे, दुसऱ्या विकेटचं पतन, समीर डिपार्ट्स. नवीन बॅटर सोहम मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत. मागच्या 3 चेंडूवरती वैभवचा कहर. चौथा बॉल, आणखीन एक वॉटर बॉल, खूप चांगला चेंडू. आता या स्पर्धेमध्ये ही पहिली मेडन ओव्हर येईल का? 5 चेंडूंचं जरूर षटक आहे, मात्र ते व्हॅलिड षटक आहे. आता शेवटसाठी अंतिम बॉल आहे. मागच्या 4 चेंडूवरती धावा दिलेल्या नाहीयेत, जखडून ठेवलंय बॅटरला. दुसऱ्या बाजूला दशरथ अक्षरशः नॉन स्ट्राईक एंड वरून चाललेला प्रकार जरूर पाहत आहेत. शेवटच्या बॉलवरती फटका सुरेख आहे, गॅप मध्ये गोल खेळून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, मॅग्निफिसेंट स्ट्रोक, षटकार, 6 धावा. शेवटचं षटक इथून पुढे येणार आहे. त्या अगोदर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडिवली आणि कोंगे स्पोर्ट क्लब दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, प्लीज आपण टॉस साठी या. मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडिवली विपक्ष कोंगे स्पोर्ट क्लब दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस धाफलकावरती धावा जर पाहिल्या तर 10च्या सरासरीनं 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा टांगरचा संघ. दशरथच्या हातामध्ये आता स्ट्राईकचा स्ट्राईक आपण जरूर पाहताय. अविनाश शेवटच्या षटकामध्ये आले, त्यावेळी स्टेप आउट झाले. बिगिट काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, या बॉलला जोपर्यंत कॅरी केलं जाईल पहा. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या एकंदरीत पाहिली तर ती जाऊन पोहोचेल 32-32च्या घरामध्ये. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अविनाश ओव्हर क्रमांक 4 शेवटचं अंतिम षटक. राईट मोर द विकेटनं समोर दशरथ, आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग. यावेळी शफल झाले, थोडंसं मी म्हणेल की स्लो केलं, या बॉलला फ्लाईट दिली होती आणि शेवटच्या मोमेंटला वाटलं होतं की बॉल फुलटॉस होईल की काय, मात्र दशरथ जरूर त्या ठिकाणी शफल झाले, बॅकफुटला आले आणि ज्या गॅप मधून बॉल गेला अतिशय सुरेख बॉल. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इनिंग क्रमांक 1 मधील धाफलकावरती धावत तब्बल 32-32. पॅडवरती बॉल राहिला, पंचांकडे अपील जरूर केली होती, मात्र लेग बिफोर हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. या स्ट्राईक चेंज करण्याचा जरूर प्रयत्न झाला, इथे अंपायर्स जरूर आपल्याला कळवतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले तर आणखीन एक विकेट आणि आणखीन एक हादरा लागतो बॅटिंग करणाऱ्या टांगर या संघाला. सबूर दशरथ, यावेळी खूप चांगला फटका, स्लॉट मध्ये बॉल होता आणि पाठवलं सरळ आउट ऑफ द प्लॉट समोरच्या दिशेने. आणखीन एक खणखणीत षटकार.
अगदी पिकअप शॉट वेट केलं आणि बॉलला सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड दशरथनं 6 धावांसाठी पाठवून दिले. 39-39 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन एक स्लोवर बॉल, यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. जोपर्यंत खेळाडू बॉलवरती जातील सिंगल कंप्लीट. 2 धावा याही बॉलवरती पाहायला मिळतील आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 41-41च्या घरामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि त्या टॉस पोरं पण आहेत सर, रेडीच आहेत. बट बोंडोली पण संघ चांगलेच आहेत आणि विशेष सहकार्य म्हणजे आमच्या आशिष स्पोर्टचा आमचेच घरचेच आहेत आणि तात्यांचं सहकार्य खूपच असं सर्व ठिकाणीच. असेच सहकार्य सर्वांना करत राहा आणि अशाच लाईव्ह टुर्नामेंट चालू राहू दे, त्या जेणेकरून आपल्या सर्व पोरांना कसं खेळायला चान्स भेटत जाईल. थँक्यू सो मच. चला शुभेच्छा असेल दोन्ही संघाला पण शुभेच्छा देवत. विद्यमान मॅचकडे जावं जिथे टार्गेट आहे येणार 20 बॉल आणि करायचे आहेत 42-42 धावा. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार सुपरस्टार तोंडली संघाच्या अर्पितला विनंती आहे. सुपरस्टार तोंडली संघाचा अर्पित प्लीज मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला 42 धावांचं टार्गेट आहे. कल्पेश आणि वैभव ही प्रारंभिक जोडी. समोर हर्षचा मारा, पहिलाच बॉल अगदी आखूड टप्प्याचा बॉल ठेवला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेशच्या बॅट मधून, जरूर प्रयत्न झाला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अंपायर्स त्या ठिकाणी जरूर गोलंदाजाकडे चर्चा करतात. खांद्याच्या वरून बॉल आहे का याच्यावरती जरूर गोलंदाजाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. रिव्ह्यू नाहीये पहा, खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाही. अंपायर्स 1 बाउन्स. येस, पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्सची ताकीद या ठिकाणी हर्षला दिली गेली. खांद्याच्या वर बॉल आहे असा पंचांचा त्या ठिकाणी एकंदरीत मुहायना केला आणि त्याच्यानंतर गोलंदाजाला तंबी दिली गेली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. तर 42 धावांचं टार्गेट आहे. तुम्हाला पहिल्या बॉल पासून तो इंटेंट मैदानावरती दाखवावा लागेल. येस, दुसऱ्याच बॉलवरती बिरकावून दिले, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, अगदीच षटकार. अगदी पहिला चेंडू डॉट आल्यानंतर कल्पेशनं काउंटर अटॅक केलाय, प्रतिहल्ला. दुसराच बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांना आगाज. यावेळी हर्ष पुन्हा एकदा कमबॅक. बॉल निघून गेलाय मागे, लॉंग लेगला चेस जोपर्यंत होईल ते 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. रनांचा आकडा 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय.
हे तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. 100 धावांवरती रोख लावावं लागेल. हर्ष कमी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. पहा कल्पेशनं मागच्या बॉलवरती षटकारा जरूर खेचला, त्याच्यानंतर हर्षनं बॅटरला उभं ठेवलं. क्रिकेटचं द्वंद्व आहे, क्रिकेटचं युद्ध आहे. एका चेंडूवरती बॅटरची हवा तर दुसऱ्या बॉलवरती अगदी बॉलरनं त्याचं कौशल्य पेश केलंय. थोडंसं बाहेर ठेवलं बॉलला, कारण जसा कल्पेशनं षटकार लगावला होता त्याच्यानंतर त्याच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल थोडंसं बाहेर. पंचाचं सिग्नल आपण पाहिला. इथे स्ट्रॉंग अपील जरूर केली गेली, मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. अवांतर धाव हे संघाच्या खात्यामध्ये. आणि मागच्या काही वर्षापासून क्रिकेटमध्ये तुम्ही चित्र पाहता, ज्यावेळी वाईट बॉल जाईल त्यावेळी जरूर क्षेत्ररक्षक दबाव टाकण्याच्या प्रयत्नांमध्ये अपील जरूर करतात, मात्र पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. आता इथे हर्षकडे 5 चर्चाही करण्याचा प्रयत्न होते, मात्र मी विनंती करेल की आपण कमीत कमी वेळ जो आहे तो खर्च करण्याचा जरूर प्रयत्न करूया. आणखीन एक चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल येईल का? तर यस, आणखीन एक बॉल व्हाईट स्वरूपाचा. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10च्या घरामध्ये. पॅडवरती बॉल होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट होईल, म्हणजे 1 धावेच्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. डबल 1. चार चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत तब्बल डबल 1 11. 42 धावांचं टार्गेट आहे. एकंदरीत आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10 पूर्णांक जवळपास 55च्या सरासरीने धावा करायच्यात. शेवटच्या बॉलवरती कडक बेधडक अफलातून शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. लॉंगन थोडस वाईडिशच्या बॉलसाठी. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती हा चढवलेला हल्ला. तिथे नो बॉलचा इशारा आलाय. पहा नो प्लस या 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. म्हणजे एकंदरीत आपण म्हणूयात सोने पे सुहागा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 जो नो बॉल इंडिकेट करतो तो इंडिकेटर आणि त्याच्यानंतर फ्री हिटचा इशारा. आतापर्यंत रणसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 17 प्लस आलेल्या 3 धावा ज्या स्कोर कार्डला घेऊन गेले 20च्या घरामध्ये. फ्री हिट. आता फ्री हिट म्हटलं तर बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश स्ट्राइक एंडला. कल्पेशच्या बॅट मधून अगेन्स्ट खूप चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त या एका धावेवरती रोखलं गेलंय. तर क्षेत्ररक्षकांनी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजव्यात. अगदी लाजवाब क्षेत्ररक्षण. बॉलला त्या ठिकाणी अडवलं. आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा त्यांनी सुनिश्चित केल्या. आणि त्याच्यानंतर आता मैदानावरती ती स्ट्रॅटर्जी दोन्ही बॅटर मधली ती चर्चा जरूर आपल्याला पाहायला मिळाली. या 1च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 21 आकड्यावरती 21. वैभवच्या अगेन्स्ट अकोट टप्प्याचा मारा. गलीमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट. आणि या सिंगलच्या मदतीनं रणसंख्या 22च्या घरामध्ये 22. लॉस ऑफ नन विकेट्स.
प्रारंभिक जोडी आणि दुसऱ्या बाजूला कल्पेचा तुम्ही विचार केला तर तुम्ही कल्पेची ग्रीप पहा, थोडीशी वेगळी ग्रीप आहे आणि या ग्रीपचे बॅटर एक एक्स्ट्रा पॉवर जनरेट करतात आणि ऑन साईडला खूप स्ट्रॉंग असतात आणि कल्पेशनं आतापर्यंत या मॅच मध्ये ते दाखवून दिलंय. आणखीन एक बिग स्टेट डाऊन दी ग्राउंड, अगदी समालोचन कक्षामध्ये हा चेंडू आलाय 6 धावांसाठी. आणखीन एक बिग षटकार. थर्टी 34 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये 34. 8 धावांची गरज आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये करायचे 8 धावा आणि कदाचित इथे आपण टांगर संघाची एकंदरीत स्ट्रॅटेजी पाहिली तर दसरथच्या हातामध्ये बॉल, ज्याने बॅटिंग खूप सुरेख चांगली होती. 32 धावांचं योगदान आपण दसरथच्या बॅटमधून पाहिलं होतं आणि इथे पहा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता बॅटर वैभव. यावेळी बीट झाले आणि पहिला चेंडू या ओव्हरमध्ये आला डॉट. दसरथचा पुढचा बॉल हलका हाताने चॉप केले, सिंगल कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर होईल आणि यस, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब. या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2च्या मदतीनं रणसंख्या 36. 36च्या घरामध्ये अजूनही 6 धावांची गरज. जवळ येणारे 8 चेंडू 8 मध्ये करायचे 6. ब्रेक थ्रू मिळवावं लागेल, एखादी विकेट शोधावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे बॉलला उडवलंय आणि पहिली विकेट ज्या ब्रेक थ्रूचा आपण इथून चर्चा केली तो पहिला ब्रेक थ्रू लागलाय आणि फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अतिशय सुरेख बॅटिंग. वैभवनं त्याचं काम अगदी सुरेखरित्या निभावलं मैदानामध्ये. 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आता नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर. दसरथच्या आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील आपण पाहिलेले आहेत. पुढच्या बॉलला दिशा दिली, थर्ड मॅनला बीट केलं, चेंडू मागे निघून चाललाय, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्नही आहे, तो प्रयत्न या ठिकाणी सफल होईल. या 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा इजाफा. धावांचा आकडा 38. 38च्या घरामध्ये इथून पुढे 4 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. शेवटचा चेंडू, यावेळी उलट्या बॅटनं रिव्हर्स अटेम्प्ट. खेळाडू या बॉलसाठी तैनात. षटक क्रमांक 3चाही खेळ संपलाय आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर 39 आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे 3 धावा.
चलो नेक्स्ट मॅच साठी मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडिवली आपण रेडी राहायचंय. आपण टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडलाय, त्यामुळे आपल्याला विनंती असेल प्लीज बी रेडी. आणि दुसऱ्या बाजूला कोंगे स्पोर्ट क्लब आपले सलामीचे 2 बॅटर आहेत तेही रेडी ठेवा. 6 बॉलमध्ये करायचे जिंकण्यासाठी 3 धावा. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं आक्रमक पाहायला जरूर मिळत आहे. मात्र मी म्हणेल की आतापर्यंत एकंदरीत बॅटर्सना दबदबा या संपूर्ण मॅच मध्ये राखून ठेवलाय. पहिलाच बॉलला लॉंग लेगची दिशा दाखवली आणि इथे चेंडू जोपर्यंत कॅरी होईल इथे 2 धावा जरूर पाहायला मिळतील. अजूनही जिंकण्यासाठी एका धावेची गरज येणारी 4 चेंडू आणि केवळ 1 धाव. अप्रतिम बॅटिंग, कारण सुरुवातीला 42 धावांचं एक मोठं टार्गेट वाटलं होतं. चीज होतील का? मात्र वैभव आणि त्याच्या बरोबरीने कल्पेश या 2 बॅटर्सचा कहर आपण पाहिला. आणि यस यावेळी मॅच विनिंग संघाचे खूप खूप अभिनंदन आणि वेल प्लेड टीम टांगर. तुमचाही खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सुरेख राहिला. मॅन ऑफ द मॅच साठी कल्पेश, तुम्हाला विनंती असेल प्लीज आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो कल्पेशला जाणार आहे आणि त्या कल्पेशला विनंती असेल प्लीज आपण या. श्रीराम 11 स्टार क्रिकेट संघ सुकोंडी माशेकरवाडीला विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सुकोंडी माशेकरवाडीचे कर्णधार प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी या.